हॅलो डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? छान ना, मस्त की नाही? कारण तुम्ही बलबीरच्या लेसनपासून शिकलेला आहात की आपल्याला काय करायचं आहे. भरपूर प्रकारच्या भाज्या खायच्या आहेत, हेल्दी राहायचं आहे आणि भाज्या खाल्ल्यामुळेच आपण हेल्दी राहणार. पण त्याबरोबर आजपासनं एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करायची, उद्या नाही आजपासनंच. काय करायचं आहे तर कमीत कमी रोज 5 सूर्यनमस्कार घालायचे आहेत. 5 सूर्यनमस्कार एवढ्यासाठी घालायचे, त्याचे फायदे तर भरपूर आहेत. पण एक फायदा तुम्हाला सांगते की त्याच्याने आपली स्मरणशक्ती खूप वाढते. तर तुम्ही भाज्यांबरोबर ही एक गोष्ट ॲड करणार आहात. आज आत्ता घालायची आहे व्हिडिओ ऐकल्याबरोबर आणि उद्यापासून सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्या 5 सूर्यनमस्कार घालायचे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की ह्यावर्षी तुमचा सिलॅबस बदललेला आहे. तो सिलॅबस ह्यासाठी बदलला आहे का तर तुम्ही मुलं ही तुमची आजची जी जनरेशन आहे ती खूप शार्प आहात, खूप नॉलेजेबल आहात. म्हणून त्यांनी काय केलं आहे बघा, ते एलिफंटचा एक आपल्याला पॅसेज दिलेला आहे. त्या पॅसेजमध्ये त्यांनी गाळलेले शब्द दिलेत आणि मग आपण पॅसेज भरायचा. मग तो ट्रीचा पॅसेज बघितला. आत्ता पण आपल्याला एक लेसनमध्ये पॅसेज येणार आहे. मग काय करायचं आहे की हे जे पॅसेज लिहिण्याची आता आपल्याला पद्धत आहे त्यांनी फिल इन द ब्लँक्स दिलेत. सो तुम्ही ते करताय. पण समजा आपल्याला एखादा नुसतं टॉपिक दिला आणि काही शब्दच दिले नाहीत तर हे ना, असं नको व्हायला. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, हे पॅसेज आधी एकदा व्यवस्थित वाचून घ्या. नंतर ते पॅसेज लिहून काढा, गाळलेले शब्द तसेच ठेवून. मग ते शब्द तुम्हाला न बघता भरता येतात का बघा. ते आलं तर तुमच्यातली क्रिएटिव्ह रायटिंग तुम्हाला करता येणार आहे. त्या विषयीवर पण मी एखादा व्हिडिओ तुम्हाला सेंड करेन. तुम्ही मला तसं कमेंटमध्ये टाका की येस यू नीड हाऊ टू राईट क्रिएटिव्ह रायटिंग. ओके, आता आपण ह्या लेसनची ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. आणि त्याबरोबर अजून एक महत्त्वाचं की मुलांनो, आत्ता आपल्याला अजून परीक्षेचं म्हणजे चाचणी परीक्षा येणारच आहे तुमची. तर चाचणी परीक्षेचं टाईमटेबल येईपर्यंत आपले धडे सगळे वाचून झाले पाहिजेत बरं का. पाठ नाही वाचायचे आहेत फक्त. आणि त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला प्रश्नोत्तरं लिहायला खूप मदत होणार आहे. बघा आता इथं काय सांगितलं आहे, सी रीड द टेक्स्ट. आलं की नाही? रीड द टेक्स्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. धडा वाचल्यावर हे खालील शब्द पूर्ण करायचे. आणि मी असं समजते की माझ्या या सगळ्या मुलांनी धडे वाचलेले आहेत. आणि आता आपण स्टार्ट करूया. व्हॉट इज गिवन हिअर? फर्स्ट वन, फॉरेस्ट. अनेक वचन आहे. फॉरेस्ट गिव्ह अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, डॅश अँड शेल्टर. येस, काय देणार आपल्याला फॉरेस्ट, जंगल काय देतं? फूड देतं है ना. पुढं आहे नंबर 2, तुलसी गौडा प्लांटेड मोर दॅन डॅश डॅश सॅपलिंग्स. सॅपलिंग्स म्हणजे काय? हो, मी तुम्हाला मागच्याच म्हणजे हा धडा शिकवताना सांगितलं की सॅपलिंग म्हणजे रोपटे. किती लावले? मोर दॅन 30,000. तुलसी गौडा वर्क विथ द डॅश डिपार्टमेंट. करेक्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंट. चेक डॅम्स अँड ट्रेंचेस हेल्प टू स्टोर डॅश वॉटर. चेक डॅम्स अँड ट्रेंचेस हेल्प्स अस टू स्टोर म्हणजे साठवणे. कुठलं पाणी? करेक्ट, रेन वॉटर. रहीबाई सोमा पोपारे एनकरेज्ड फार्मर्स टू ग्रो डॅश क्रॉप्स. विच क्रॉप्स? तर लोकल क्रॉप्स. नेक्स्ट डी, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. बघा आता ह्या टेबलमध्ये काय दिलेलं आहे? नेम्स, काही व्यक्तींची नावं दिली आहेत. स्टेट, सो दे बिलॉंग्स टू विच स्टेट म्हणजे ते कुठल्या राज्यातले आहेत. नोन ॲज, त्यांना काय म्हटलं जातं? अवॉर्डेड पद्मश्री इन द इयर, कुठल्या वर्षामध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. तर आपण पहिल्यांदा बघूया कोण आहेत. येस, तुलसी गौडा. त्यांचं स्टेट कुठलं आहे? कर्नाटका. नोन ॲज, त्यांना काय बरं म्हटलं जातं? बरोबर, वनदेवता. आणि त्यांना पद्मश्री अवॉर्ड कुठल्या इयरमध्ये मिळालं? 2021. ॲब्सल्युटली ट्रू. नेक्स्ट, चैत्रमन पवार. ही बिलॉंग्स टू महाराष्ट्र स्टेट, नोन ॲज ट्रायबल सोशल अँड एन्व्हायरमेंटल लीडर अँड ही अवॉर्डेड इन द इयर. त्यांना हे पद्मश्री अवॉर्ड कुठल्या इयरमध्ये मिळालं? करेक्ट, 2015. नेक्स्ट आहे रहीबाई पोपारे. त्यांचं स्टेट आहे महाराष्ट्र. त्यांना काय म्हटलं जातं? करेक्ट, सीड मदर. अँड त्यांना कुठल्या वर्षी अवॉर्ड मिळालं पद्मश्री अवॉर्ड? 2020. नाव चिल्ड्रन, द नेक्स्ट इज ई. मजा आहे, आपल्याला जोड्या लावायला आवडतं की नाही? पण ही थोडीशी वेगळ्या प्रकारची जोडी लावायची. काय करायचं आहे? मॅच द रूट वर्ड्स. रूट म्हणजे जो ओरिजिनल मूळ शब्द आहे त्याच्याशी मॅच करायचं आहे. कोण मॅच करणार? विथ द सुटेबल प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे हे दिलेले आहेत. आता प्रिफिक्स म्हणजे काय? तर आपला जो शब्द आहे त्याच्या आधी जो रूट वर्ड आहे त्याच्या आधी जो शब्द लावला जातो त्याला म्हणायचं प्रिफिक्स.
आपण सफिक्स बघितलं. सफिक्स म्हणजे त्याच्यानंतर लागणार जाणार आहे, ह्याच्यानंतर लागणार तो सफिक्स. प्री म्हणजे आधी. आपण नाही का म्हणत प्री स्कूल, प्री प्रायमरी म्हणजे त्याच्या प्रायमरीच्या आधीचं प्री. ओके, तर त्याला म्हणायचं प्रिफिक्स. मग आता काय काय दिले आधी आपण प्रिफिक्स वाचून घेऊया. बघा, कधी पण पटकन जोड्या लावायला जायचं नाही. काय कुठला टेबल दिला आहे हे आपल्याला एकदा कळलं की आपल्याला उत्तर काढणं सोपं जातं. तर प्रिफिक्सची वर्ड्स काय आहेत? री, डिस, इम, इर, अन, नन. मजा वाटली ना ऐकून? आता रूट वर्ड्स काय आहेत, म्हणजे ओरिजिनल वर्ड काय म्हटलं आहे? स्टॉप, नोन, प्रेझेंट, ॲडव्हान्टेज, पॉसिबल, रेग्युलर. आणि वर्ड आहेत, पहिला त्यांनी करून दाखवलेलं आपल्याला. आता स्टॉप होता, त्याला त्यांनी काय लावलं आहे? NON, नॉन स्टॉप. आहे की नाही छान? आता नोनचं काय येऊ शकतं? त्याला आपण काय लावू शकतो? अननोन म्हणजे अनोळखी. नॉनस्टॉप म्हणजे न थांबता. नेक्स्ट आहे प्रेझेंट म्हणजे हजर राहणे किंवा काहीतरी दाखवणे, त्याला प्रेझेंट म्हणतात. तर त्याचं काय येणार? रिप्रेझेंट म्हणजे कोणाच्या तरी अनुषंगाने दाखवलं गेलेलं, दॅट इज रिप्रेझेंट. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा. मग आता त्याचं काय येऊ शकतं? डिसॲडव्हान्टेज म्हणजे तोटा. हा विरुद्ध अर्थ झाला. ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. पॉसिबल म्हणजे शक्य असणे, त्याचा विरुद्ध अर्थ काय होणार? इम्पॉसिबल. आहे की नाही? हा पण विरुद्ध अर्थाचा आहे. पॉसिबल म्हणजे शक्य, इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. रेग्युलर म्हणजे सातत्याने. तुम्ही मुलं सातत्याने अभ्यास करता आणि करायलाच पाहिजे. आणि आता सूर्यनमस्कार पण सातत्याने घालणार आहात. सो यू आर गोइंग टू डू रेग्युलर सूर्यनमस्कार. सो दॅट इज रेग्युलर म्हणजे नियमाने, रोज. त्याचा अपोजिट येणार इर्रेग्युलर म्हणजे अनियमित. तसं मला असं वाटतं तुम्हाला हे कळलं आहे. जर नाही कळलं तर मला प्लीज कमेंटमध्ये टाका, मी परत एकदा आपल्याला एक्सप्लेन करेन. नेक्स्ट आहे F. त्यातला पहिला काय सांगितलं आहे? लुक ॲट द पिक्चर अँड रीड द सेंटेन्सेस. ज्या वेळेला लुक ॲट द पिक्चर सांगतात ना मुलांना, पिक्चर म्हणजे टी व्हीतले पिक्चर नाही बरं का, त्याला मूवी म्हणतात. इथं पिक्चर म्हणजे चित्र, की लगेच चित्राकडे बघायचं. काय बरं है ना? लगेच आलं की नाही तुमच्या लक्षात? कोणी डॉक्टर आहे का हा? नाही. तर काय दिलं आहे? येस, नाव यू कॅन रीड दिस इज अ बॉय. एक असेल तर कंपल्सरी लावायचाच आहे. वन लिहायची गरज नसते. मुळात प्रॉपर इंग्लिशमध्ये दिस इज वन बॉय नाहीच म्हणत, दिस इज अ बॉय. ही इज स्टुडियस. व्हॉट इज स्टुडियस? अभ्यासू. तो एक अभ्यासू मुलगा आहे. मग आता हे एक लेबल लावलं आहे, मग आपल्याला पण असं छान लेबल हवं आहे की नाही? मग आपल्याला काय बनावं लागेल? स्टुडियस. मग कसं बनणार? अर्थातच रोज अभ्यास करून. ओके, नेक्स्ट. ओ माय गॉड. बघा, दिस इज अ गर्ल. ही एक मुलगी आहे. शी इज ब्रेव. व्हॉट इज ब्रेव? हां, शूर. ती शूर आहे. कशावरून ओळखलं तुम्ही? कारण ती काय करते आहे? कराटे खेळते आहे, म्हणजे नक्कीच ती शूर असणार आहे. नेक्स्ट आहे दिस इज अ ट्री आणि इट इज ग्रीन. त्याला काय म्हटलेलं आहे? हिरवं असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आता आहे रीड द चार्ट. आता खालील आपण चार्ट वाचूया. काय काय सांगतात बघा या चार्टमध्ये. काय दिलं आहे? जेंडर, प्रोनाऊन, एक्झाम्पल. जेंडर म्हणजे लिंग, प्रोनाऊन म्हणजे त्याच्याबद्दलचं आलेलं सर्वनाम आणि त्याचं एखादं उदाहरण. काय काय दिलं आहे? मस्क्युलिन म्हणजे पुल्लिंग. जिथे पुल्लिंग लिंग येतं त्याचं प्रोनाऊन हीने स्टार्ट होणार. ओके, मग एक्झाम्पल काय आहे? बॉय, फादर, किंग. है ना? असं येऊ शकतं. बॉय, फादर. इवन तुम्ही आता ह्याच्यात ग्रँडफादर घालू शकता. नेक्स्ट, फेमिनिन म्हणजे स्त्रीलिंग. त्याला म्हणायचं शी. ओके, स्त्रीलिंग. त्याच्यात सगळं काय येणार आहे? स्त्रीलिंगाशी निगडीत म्हणजे शी. हे प्रोनाऊन सर्वनाम झालं. एक्झाम्पल काय देऊ शकता? गर्ल, मदर, क्वीन आणि एखाद्या कोणाचं तरी नावसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. तर ते झालं फेमिनिन. नेक्स्ट आहे न्यूटर. त्याला म्हणायचं प्रोनाऊन त्याचा इट आहे म्हणजे ते. ओके, मग ते काय येऊ शकतं? तर ते म्हणजे प्राणी, वनस्पती आणि निर्जीव वस्तू, फळं, फुलं ह्याला सगळ्याला आपण इट लावायचा. ओके, फॉर एक्झाम्पल बुक, टेबल, सिटी, फ्रूट.
आहे की नाही. हे फक्त तुम्ही व्यवस्थित पाठ करायचं आहे. ह्याचे स्पेलिंग्स पण तुम्ही पाठ करायचे आहेत, कारण स्पेलिंग आले तर तुम्ही वाचू शकाल आणि म्हणून ह्या प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल्स पण देता येणार आहे. नाव दी नेक्स्ट क्वेश्चन इज, त्यातलाच थर्ड आहे, राईट द करेक्ट प्रोनाऊन फॉर द गिवन वर्ड्स. ह्या गिवन वर्ड्सबद्दल करेक्ट प्रोनाऊन लिहायचं आहे. प्रोनाऊन म्हणजे काय? सर्वनाम, नामाऐवजी येणारा शब्द. आता कुठले कुठले घालू शकता तुम्ही प्रोनाऊन? तर ही, शी आणि इट. ही पुल्लिंग, शी स्त्रीलिंग, इट नपुंसकलिंग. आता वर्ड आहे किंग, मग किंग काय येणार? ही. करेक्ट. डॉल, ती बाहुली आपण मराठीत म्हणतो, पण इंग्लिशमध्ये जाणार इट. ओके, कारण निर्जीव वस्तू आहे. फ्लावर, इट. पेन, इट. यश काय येईल सांगा बरं? करेक्ट, ही. सृष्टी काय येणार? शी. गुड. बघा, हा जर प्रश्न तुम्हाला 3 मार्काला आला, असंच 6 जोड्या दिल्या, 6 शब्द असतील, तर तुम्ही काय करणार आहात? 3च्या 3 मार्क मिळवणार आहात, मला आता गॅरंटी आहे. आता नेक्स्ट बघा, मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला की आपल्याला असा एक पॅसेज फिल इन द ब्लँक्समध्ये क्रिएटिव्ह रायटिंगला येऊ शकतो. तर मला हे म्हणायचं आहे. काय दिलं आहे बघा? जी. राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑन ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स. कशावर लिहायचं आहे पॅरेग्राफ? तर ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड, झाडे ही आमची खूप जवळची मित्र आहेत. आता काय काय त्याच्यामध्ये? शेड, हेल्प, शेड म्हणजे सावली, हेल्प, फ्रूट्स, ऑक्सिजन, प्रोटेक्ट हे शब्द आहेत. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. आता आपण आधी पूर्ण पॅरेग्राफ वाचून घेऊया. ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स, दे गिव्ह अस डॅश, वी ईट इट्स डॅश अँड नट्स. नट्स म्हणजे ड्रायफ्रूट्स, ओके, म्हणजे बदाम, शेंगदाणे वगैरे. वी रेस्ट इन इट्स डॅश इन समर, दे डॅश टू ब्रिंग रेन, वी शूट डॅश ट्रीज. बघा, वाचता वाचता आपल्याला अर्थ लक्षात आला आणि त्याच्यामुळे आपण हे भरू शकतो. बघा, सुरुवात करूया. त्यांनी तर आपल्याला टायटल पण दिलेलं आहे. ह्याला काय म्हणायचं? टायटल. ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स, दे गिव्ह अस डॅश, ते आपल्याला काय देतात? येस, फ्रूट्स. सॉरी, दे गिव्ह अस, फ्रूट्स नंतर येऊ शकतं. दे गिव्ह अस ऑक्सिजन, ते आपल्याला ऑक्सिजन देतात. इथं फ्रूट्स पण येऊ शकतं, पण इथं बघा ना, ईट आलं आहे म्हटल्यावरती आपण फ्रूट्सला जायचं, अशी गफलत होऊ शकते. झालं की लक्षात आलं की लगेच ते खोडायचं आणि त्याच्यावरती लिहायचं, तिथंच त्याला गिरवायचं नाही. दे गिव्ह अस ऑक्सिजन, वी ईट इट्स फ्रूट्स अँड नट्स, वी रेस्ट इन इट्स डॅश इन समर. रेस्ट म्हणजे आराम करणे. उन्हाळ्यात आम्ही आधार घेऊन विश्राम करतो. कशाचा आधार? तर सावलीचा. म्हणजे काय लिहिणार आपण? शेड. वी रेस्ट इन इट्स शेड इन समर, दे डॅश टू ब्रिंग रेन, दे हेल्प, ते पाऊस आणायला किंवा ते पावसासाठी मदत करतात. वी शूड, राहिलं काय आता? प्रोटेक्ट, आहे ना, त्याचा सांभाळ केलाच पाहिजे, रक्षण केलंच पाहिजे. वी शूड प्रोटेक्ट ट्रीज. तर तुम्ही व्हिडिओ हा पॉज करून करून हे शब्द ऐकून भरू शकता. आता काय दिलं आहे? एच. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड वॉटर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज. बघा मुलांना, मी हे तुम्हाला तोंडी सांगते आहे. त्यांनी काय सांगितलं आहे? कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती गोळा करा. कशाबद्दल? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. तर हे जे आपलं वातावरण आहे त्याच्याबद्दल ते आपण कशाप्रकारे संरक्षण त्याचं केलं पाहिजे. अँड वॉटर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज, आणि पाणी बचाव किंवा पाणी वाढवण्यासाठी काय करू शकतो हे इन्फॉर्मेशन तुम्ही माहिती गोळा करायची आहे. तर आधी आपण असं हेडिंग लिहायचं, इन्फॉर्मेशन अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. मग त्याच्यात काय येऊ शकतं? मग खाली लिहायचं की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन्क्लूड्स ग्लोबल वॉर्मिंग, making less use of petrol and diesel, then planting and saving trees, reducing the use of plastic and keeping our surrounding clean. Now next is water conservation activities. ते लिहायचं, त्याच्या खाली अंडरलाईन करून लिहायचं. वॉटर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड सेविंग वॉटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड बिल्डिंग स्मॉल चेक डॅम्स, है ना. हे अशा प्रकारे हे ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत मुलांना, हे लिहायचं आहे.
पण जमेल तिथे तुम्ही पाणी वाचवू शकता. मी तुम्हाला एक उदाहरण सांगू. आजकाल सगळ्यांच्याकडे ॲक्वा आहे. तर ॲक्वाचं कितीतरी लिटर वाया जातं, पाणी वाया जातं. तर ते पाणी वाया घालवायचं नाही. आम्ही आमच्या घरी पण आहे, पण आम्ही त्याचं रिसायकलिंग करतो आहे. प्लस आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो आहे. तुम्हीसुद्धा ते पाणी वाचवून झाडाला वापरू शकता, धुण्या भांडेला वापरू शकता, स्वच्छतेसाठी वापरू शकता. तर अशा गोष्टी तुम्हाला करता येतील. आणि काय तुमच्याकडे आयडिया असल्या तर प्लीज कमेंटमध्ये लिहा, म्हणजे सगळ्यांना ते आयडिया मिळून जाईल. युअर आयडियाज आर ऑलवेज वेलकम. Now the next is I. Which type of books do you like to read? Make a list of your favorite books. आता बघा, मला स्टोरी बुक्स आवडतात. सो आय विल राईट हिअर आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स. एस लावायचं आहे. एकच बुक आवडतं का? स्टोरी एकच असते का? नाही, तर खूप असतात. मग कुठले कुठले बुक्स आवडतात? त्यांनी काही लेखक वगैरे विचारलेले नाही आहेत. मग कुठले आवडतात बाबा? तर नंबर 1मध्ये तुम्ही टाकू शकता कशाच्या गोष्टी आवडतात. तर मला समजा पंचरत्न, म्हणजे इसापनीती वगैरे असते की नाही, ते पंचरत्न, अकबर अँड बिल्बर, तेनाली रामा, अँड देन छत्रपती शिवाजी महाराज, देन आफ्टरवर्ड्स APJ अब्दुल कलाम, देन श्यामची आई. अशा काही ठराविक प्रसिद्ध गोष्टी आहेत त्या तुम्ही लिहू शकता. तुमच्याही ह्याच्यापेक्षा काही वेगळ्या असतील तर प्लीज लिहा आणि मला कमेंटमध्ये सेंड करा. ओके. नाव नेक्स्ट आहे क्रिएट अँड राईट स्लोगन्स. स्लोगन म्हणजे काय बघा, हे दिलं की नाही, सेव्ह वॉटर, सेव्ह ट्रीज, है ना. तर ते तसं लिहायचं आहे. मग तुम्ही थोडंसं हे पण वापरू शकता, जल है तो कल है. ॲक्च्युली त्यांनी इंग्लिशमध्ये लिहायला सांगितलं आहे, पण आय लाईक दिस स्लोगन, जल है तो कल है. नो ट्रीज नो लाईफ, नो वॉटर नो लाईफ असंही लिहू शकता. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, कन्झर्व वॉटर प्रिझर्व लाईफ. आणि अजून एक काय लिहू शकता, प्लांट मोर ट्रीज, लिव्ह मोर इयर्स, असं आणखीन घालू शकता. तर तुम्ही हे पण लिहा आणि मला पाठवा, मला सेंड करा किंवा कमेंटमध्ये लिहा. ओके. तर आपण इथं थांबत आहोत. नेक्स्ट लेसन आपण बघणार आहोत, पण त्याआधी मी सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे. कुठला? लेसन रीड करणे, भरपूर भाज्या खायच्या आहेत आणि सूर्यनमस्कार. I hope you are going to do that. I would like to request the parents that yes, they should comment me your children, your ward are doing the same or not. Okay? Chalo. Take care. Be safe and be healthy. Love you, my dear guys. Chalo. Bye.